आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी MIDC इथल्या वखार महामंडळात पार पडेल। एकूण 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 27 फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे। मतमोजणीसाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे, मोठी तयारी त्यांनी केली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे तर तीच MIDC परिसरातील वखार महामंडळामध्ये होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे आहे तर ती जोरदार तयारी खरं तर करण्यात आलेली आहे। अतिशय चुरशीची खरं तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पार पडलेली आहे। भाजपचे उमेदवार सुजय विखे असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके असतील, यांच्यामध्ये चुरशीची लढाई खरं तर झालेली आहे। उद्या 8 वाजल्यापासून जर आपण बघितलं तर मतमोजणीला खरं तर सुरुवात होणार आहे। एकूण 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 27 फेऱ्यांमध्ये जे आहे तर ती पूर्ण होणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे जर आपण विचार केला तर 16 टेबल हे मतमोजणीसाठी असणार आहे। तर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 96 टेबलवरती ही मतमोजणी जी आहे तर ती होणार आहे। 27 फेऱ्यामध्ये हा खरं तर निकाल जो आहे तर तो लागणार आहे। एकूणच जर बघितलं तर 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात जी आहे तर ती होणार आहे। मतदारांनी नेमकं कोणाला कौल दिलेला आहे हे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जे आहे स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, ABP माझा, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।